कोल्हापूर शहराला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसाच सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलाय. देवानं पाऊस पाडून दिलेल्या पाण्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा इथे आहे. या दिवशी पंचगंगा नदीला येणाऱ्या नव्या पाण्याची पूजा केली जाते आणि हे नवं पाणी त्र्यंबोली देवीला वाहिलं जातं. ही परंपरा आजही शहरातल्या नागरिकांबरोबर पेठापेठातील तालीम मंडळं मोठ्या भक्तिभावानं जपतायत. आषाढी महिन्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी त्र्यंबोली देवीची पीठ ढबाकच्या गजरात यात्रा करण्याची प्रथा आहे. प्रत्येक ठिकाणी आषाढामध्ये यात्रा केली जाते, मोठ्या प्रमाणात यात्रा केली जाते आणि देवाचं पूजन करून हे नदीचं नवीन आलेलं पाणी घातलं जातं. महिलांसाठी हा एक मोठा उत्सवच असतो. या यात्रेच्या निमित्तानं कोल्हापूर शहराच्या गल्लीबोळातल्या महिला नदीवर एकत्र येतात. त्यानंतर नवं पाणी घेऊन महिला आणि तरुण मुलं वाजत गाजत हे पाणी नेऊन त्र्यंबोली देवीच्या चरणावर अर्पण करतात. मी देवाला कृतज्ञता म्हणून आषाढ महिन्यात हे पहिलं पाणी देवाच्या पायावर घालण्यासाठी वाहण्यासाठी हे पाणी आम्ही दरवर्षी कोल्हापुरात अशी पद्धत आहे की दरवर्षी हे आषाढातलं पहिलं पाणी देवाला वाहिलं जातं. रात्रभर जागरण करून आणि दिवसभर मग कळशा घेऊन मुलींना कळशा घेऊन नदीला पाणी घेऊन त्र्यंबोलीला जातात. पारंपरिक वाद्याच्या गजरात नव्या पाण्याच्या स्वागताचा सोहळा पाहणं नक्कीच आनंददायी अनुभव असतो. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.